विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील व सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले यांची भारत बंदला पाठिंबा देण्याविषयी काँग्रेस भवन सोलापूर येथे पत्रकार परिषद। देशभरातील सर्व शेतकरी संघटना व डाव्या आघाडीने विविध मागण्यांसंदर्भात पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा। यामध्ये शेतकरी विरोधी 3 जुलमी काळे कायदे रद्द करावे, कामगारांना बर्बाद व बेरोजगार करणारे कायदे रद्द करावे, देशातील तरुणांना बेरोजगार करणारे चुकीचे धोरणे व कायदे लागू करू नये, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तूंची महागाई तात्काळ कमी करावी। दिल्लीमध्ये गेल्या 11 महिन्यापासून शेतकरी विरोधी 3 जुलमी काळे कायदे रद्द करावे या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देण्यासाठी भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा आहे। या भारत बंदमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सोलापूर शहर व जिल्ह्यातील जनतेने भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले। यावेळी सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष शाहीन शेख, सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेस पक्षाच्या वतीने 27 तारखेला भारत बंद या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आम्ही एक सकारात्मक भूमिका घेऊन काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून शेतकऱ्यांसाठी एक दिवस, शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी एक दिवस बंदचं आव्हान आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। खरं म्हणजे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि अशा आपल्या कृषीप्रधान देशामध्ये वर्षभर शेतकरी आंदोलन करत असताना सुद्धा त्यांच्याकडे मोदी सरकार एक निर्दयी सरकार पाठ फिरवतं आणि शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद न देता त्या शेतकऱ्यांना वर्षभर आंदोलन करायला होतं, ही खरं दुर्दैवी गोष्ट आहे। शेतकऱ्यांच्या विरोधातील 3 जुलमी काळे कायदे रद्द करावेत, कामगारांना बर्बाद व बेरोजगार करणारे कायदे रद्द करा, देशातील तरुणांना बेरोजगार करणारे चुकीचे धोरण व कायदे लागू करू नयेत, तसेच पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, जीवनावश्यक वस्तू दरवाढ तात्काळ कमी करावी आणि दिल्लीमध्ये गेल्या 11 महिन्यापासून शेतकरी विरोधी 3 जुलमी काळे कायदे रद्द करावे या मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून 27 तारखेला बंदची हाक आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या समर्थनात देतो। बंदची हाक आम्ही दिलेली आहे आणि या बंदच्या हाकमध्ये आपल्या देशाचा पोशिंदा शेतकरी याच्या समर्थनासाठी आम्ही बंदचं हाक काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेली आहे। नागरिकांनाच आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी या 3 कायद्यांच्या विरोधामध्ये आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचे आपण सर्वांनी सामूहिक बंदचं आवाहन आम्ही केलं। 20 सप्टेंबरला डावी आघाडी तसेच महाराष्ट्रातील भारतातील सर्व शेतकरी संघटनेने ह्या सरकारच्या विरोधात पूर्ण भारत बंद असा निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या विरोधातले काळे कायदे आणि 1 वर्षभर चालू असलेले आंदोलन त्याला कुठलाही साथ न देता त्यांना अजून त्रास होण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार पावलं उचलत असताना ह्या सरकारचा निषेध म्हणून महाराष्ट्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आलेला निर्णय आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा आलेल्या आदेशानुसार सोलापूर शहरामधील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेल, सर्व काँग्रेसचे आणि तसेच सोलापूरची जनता यांना आव्हान करतो की आपण ह्या खोटे बोलणाऱ्या सरकारच्या विरोधात आपण एक दिवस कडकडीत बंद पाळावं
आणि या सरकारचा निषेध व्यक्त करावा. सरकारने खोटे बोलून सत्ता घेतली, तसेच शेतकऱ्याच्या आंदोलनाला कुठलाही निर्णय घ्यायची त्यांची क्षमता नाही. अशा सरकारचं आम्ही सर्व काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करून उद्या 27 सप्टेंबरला पूर्ण सोलापूर बंदला आम्ही पाठिंबा जाहीर करतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.